या घडीची महत्त्वाची बातमी आहे। जरांगे यांनी माघार घेऊ नये असं काहींना वाटत होतं, असं खासदार संजय राऊत म्हणतात। मंत्रिमंडळातील काहींना माघार घेऊ नये असं वाटत होतं असा राऊतांचा आरोप आहे। राऊतांचा रोख नेमका कोणाकडे आहे हा सवाल आहे। आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काहींचा प्रयत्न आहे असं देखील राऊत म्हणतात। सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता असा थेट दावा राऊतांनी केला आहे। जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे, पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते। पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली, त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या। तर आपण पाहतोय सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता असा दावा आहे खासदार संजय राऊतांचा रोख नेमका कोणाकडे आहे या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। जरांगे यांनी माघार घेऊ नये असं काहींना वाटत होतं असं राऊत म्हणतात। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता, किंबहुना सरकारमधल्याच काहींचा हा प्रयत्न होता असं खासदार संजय राऊत म्हणतात। आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काहींचा प्रयत्न होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। जरांगे यांनी माघार घेऊ नये असं काहींना वाटत होतं, हे काही मात्र मंत्रिमंडळातलेच होते असं वक्तव्य या ठिकाणी खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आता उधाण आलेलं आहे। राऊतांचा रोख नेमका कोणाकडे आहे यावर मात्र चर्चा होताना दिसते, कारण हे सगळं सांगत असतानाच राऊतांनी दावा केलेला आहे, आठवण करून दिलेली आहे ती नवी मुंबईच्या आंदोलनाची। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। राऊत असं म्हणतायत आंदोलनाचा राजकीय फायदा हा घेण्याचा काहींचा प्रयत्न होता, किंबहुना जरांगेंनी माघार घेऊ नये असं काहींना वाटत होतं, हे काही मात्र मंत्रिमंडळातलेच होते असं म्हणतानाच राऊतांनी नवी मुंबईला जेव्हा माघार घेतलेली होती आणि व्यासपीठावर त्यावेळी कोण उपस्थित होतं याची नाव न घेता आठवण करून दिली आहे। राऊतांना बेछूट आणि बेधुंद आरोप करण्याची सवय आहे आणि ती सवय आता सर्वांना माहीत आहे। मुळात म्हणजे मग अंबादास दानवे तिथे का गेले होते, त्यांनी जरांगेच्या कानात काय सांगितलं, उद्धव ठाकरेंशी त्यांनी फोनवर त्यांचं संभाषण करून दिल्याचं प्रसार माध्यमातून आम्हाला दिसलं। मग तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना काही सूचना दिल्या का, सुप्रियाताई सुळे तिकडे गेल्या होत्या, मग त्यांनी काही माननीय पवार साहेबांच्या सूचना काही पोहोचवल्या का, असे पण प्रश्न लोक विचारत आहेत। त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा स्वतःकडे 4 बोट दाखवली जातात, हे सुद्धा राऊतांनी विसरू नये। अगदी, पण हे म्हणत असतानाच नवी मुंबईला जेव्हा तुम्ही माघार घेतलीत त्यानंतर मात्र आंदोलन करण्याची काय गरज होती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नवी मुंबईच्या व्यासपीठावर कोण कोण होतं, त्याची काय चर्चा झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे। मनीषाताई बरोबर, तर नवी मुंबईला ज्यावेळी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी गेलेले होते तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि ते सर्व त्या ठिकाणी ती परिस्थिती हाताळत होते। आणि आपल्याला माहित आहे की 10% आरक्षणाचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात झाला। अर्थातच तेव्हा माननीय फडणवीस साहेबांची साथ त्यांना भक्कम होतीच आणि आताही आहे। आणि त्यावेळेला अजितदादा देखील नंतर त्या सरकारमध्ये आले, किंवा जे वेगवेगळ्या सवलती मराठा जे आपले बांधव आहेत त्यांना जे मिळालं ते महायुतीच्या सरकारमध्ये मिळालं आणि तेही सगळ्यांना माहिती आहे। परंतु हा जो विषय होता तो नोंदींचा, आपल्याला माहित आहे की शिंदे समिती जस्टिस शिंदे समिती स्थापन केली आणि युद्ध पातळीवर त्या नोंदी शोधण्याचं काम केलं। तर हे सगळं त्याच्या पुढचा टप्पा होता आणि जरांगेंनी मग आंदोलन का केलं हे सगळं असताना, इतकं सगळं दिलेलं असताना
हे माननीय राऊत साहेबांनी जाऊन जरांगे यांना विचारावं. अगदी मनीषाताई, खरं तर या सगळ्या मुद्द्यावर आपण म्हणतोय की आज खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे, पण 4 ते 5 दिवसांपूर्वी हाच प्रश्न जेव्हा राज ठाकरे यांना विचारलेला होता, तेव्हा देखील राज ठाकरे यांनी अशाच पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की जरांगे पुन्हा का आले, का आंदोलनाला बसले, हे शिंदेंना विचारा. त्यावेळी मग राज ठाकरेंनी त्यांचे प्रतिनिधी पाठवायला पाहिजे होते जरांगेंच्या भेटीला, किंवा त्याच्यावर उत्तर जरांगेंनी द्यायला पाहिजे की मग का झालं. कारण कसं आहे, सगळे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारणार आणि बाकी कोणाला काहीच विचारणार नाही, हे पण समजण्याच्या पलीकडचं आहे ना. त्यामुळे इतरांनी, आता राज ठाकरेंना जर का काही प्रश्न होते तर त्याच्यावर जरांगेंनी उत्तर द्यायला पाहिजे होते, किंवा मनसेचा कोणी प्रतिनिधी पाठवायला पाहिजे होता. कारण मनसे या आंदोलनापासून किंवा या विषयापासून नेहमीच दूर राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी याच्यात पडून नवीन काय शोधलंय. अगदी मनीषाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपण पाहतोय आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काहींचा प्रयत्न आहे. सरकार काहींना अस्थिर करायचंय असं म्हणतायत खासदार संजय राऊत. यानंतर मात्र राऊतांनी नाव न घेता शिंदेंवर टीका केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.